शेतावर आज टिलर आहे आणि 2 दिवसांनी आपल्या शेतावरती लावणी आहे. त्याचा व्हिडिओ जामच गवत झालेला आहे बोलतोय. एक तासा दिवसाचा असेल. ओके मिळाला आहे शेतावर आमच्या वेगळा पिकला आहे ते दाखवते ती ताई. आता गाण्याची सुरुवात होत आहे. चला. कन्या पार्वती दशरथ राजाची कन्या पार्वती. बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आमच्या शेतावर आज टिलर आहे आणि 2 दिवसांनी आपल्या शेतावरती लावणी आहे. त्याचा व्हिडिओ आपल्याला घेऊन आलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि करतच आहे. तर 2 दिवसापूर्वी आपले शेतावर टिलर होते, पण पाऊस जास्त असल्याकारणाने परवाच्या दिवशी आणि काल नाही घेतलं टिलर. पण आज आपल्या शेतावर टिलर आहे. पाऊस सकाळीसुद्धा भरपूर होता. जोरदार पावसाची हजेरी आपल्या चालूच आहे. तरीसुद्धा आज टिलर आपल्या शेतावरती घेतले आहे. सकाळी पाऊस होताच चालू, पण आज घेतलेला आहे आणि आता कमी झालेला आहे पाऊस. मी पाहू शकता आपल्या शेतामध्ये टिलर चालू आहे, फिरत आहे. तर 2 दिवसांनी आपल्या शेतावरती ते लावणी आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ ह्याच्यामध्येच आपला पूर्ण एक व्हिडिओ करणार आहे आणि तो आपल्याला यूट्यूबमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला तर मग आपण आता टिलर आपले फिरते ते पाहूया. आणि असा हा सर्व आमच्या शेतावरील भाग आहे आणि इथून हा चिंचोटी ते भवाले रेवदंडा रस्ता जातो, त्या रस्त्याला आपलं हे शेत आहे. आणि अशा पद्धतीने सर्व धर्तरी आणि शेत आपलं हिरवगार नटलेलं आपण पाहू शकता. आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे आई आणि मी शेताच्या ज्या रांगा असतात ते साफ करायला टिलरच्या आता फिरलेला आहे आणि फिरत चालू आहे. रांगांना फिरलेला आहे टिलर, तर आता साफ करायला रांगा काढायला आम्ही चाललेलो आहोत. तर हा आमचा राब आहे शेतावरील आणि आई आणि मी चाललेलो आहोत. हा असा राब आहे आणि शेतामध्ये आपले टिलर फिरत आहे, पाहू शकता. तर सर्व बेनन वगैरे भरपूर शेतामध्ये झालेलं आहे, कारण ही वरती पाणी कमी असतं ना, त्यामुळं तसं गार्डनसारखं शेतामध्ये उगवलेलं आपल्याला पाहायला मिळतच आहे. आणि ही लवी आहे, तर किती हिरवगार सर्व लवी बेनन झालेलं पाहू शकता. आणि असं येथे सर्व साईट म्हणजे रांग बोलतात, ती अशी रांग मारलेली आहे ही टिलरनी. तर आता ही आम्ही रांग आहे ती सर्व साफ करणार आहोत आणि तेच करायला आता चाललेलो आहोत. आणि असं आहे सर्व शेतावरील हे चिंचेचं झाड मोठं पाहू शकता. असं सर्व शेतावर झाडं फांद्या वगैरे सर्व खाली आलेले आहेत, त्यासुद्धा तोडावे लागतील. तर आता आम्ही चाललेलो शेतात रांग काढायला. जामच गवत झालेलं आहे बोलतोय. गार्डनसारखं सर्व वाटतं आतमध्ये, जसं क्रिकेट ग्राउंडला कसं असतं तशा पद्धतीने सर्व शेतामध्ये गवत उगवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे भातसुद्धा उगवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला तर मग आता आपण शेतामध्ये टिलर फिरते ते व्हिडिओमध्ये पाहूया. तर दरवर्षी व्हिडिओ चालूच असतो आणि करून दाखवतो यूट्यूबद्वारे. तर चालू आहे आणि आता आवाज येणार नाही, कारण टिलरचा आवाज असल्यामुळं आपल्याला व्हिडिओमध्ये जरा आवाज कमी येणार आहे. तर चला आपण कसं शेतामध्ये टिलर फिरवतात ते पाहूया. शेत पण डायरेक्ट मोठं आहे, जास्त म्हणजे असं बांध वगैरे नाही, कारण भरपूर मोठं आहे असं. ज्यावेळी हे सर्व टिलर फिरून झाल्यानंतर तलाव कसा असतो तशा पद्धतीने दिसतं. तर हा आहे प्रफुल्ल पाटील. दरवर्षी म्हणजे आता तरी नाही केलं तरी 13 ते 14 वर्ष टिलर प्रफुल्ल पाटील यांचा असतं आणि कधी नाही वेळेतच देतो आपल्याला फोडून सर्व शेती चिखल करून. आणि आज तो आणि त्यांचे भाऊ आलेले आहेत. ते दोघंजण आहेत, ते आहेत ते भाऊ आहेत त्याचे आणि प्रफुल्लचे. आणि हा प्रफुल्ल आहे प्रॉपर्टी. तर असं शेत आमचं असं आहे, पाहू शकता. पाणी पण भरपूरच आहे. अशा पद्धतीने सर्व पाणी भरपूर आहे, पाहू शकता.
पल्लीतून पाणी जाताना पाणी जास्त असल्या कारणाने 2 दिवस टिलर आम्ही नाही फिरवलं, परंतु आता आज काही पण होऊ दे पण आज फिरवायचं आणि फिरवायला सुरुवात केलेली आहे. असं मस्त आता फिरवल्यानंतर हे गवत सर्व पिसलं जातं त्याच्यामध्ये, पाहू शकता. तर मस्त छान असं सर्व शेताची चिखल आणि पिसून गवत झालेलं आहे. एवढा भाग हा सर्व आपला फिरवलेला आहे टिलर, पाहू शकता. तर आता आम्ही इथून थोडा फार व्हिडिओ करतो आणि मी जातो रांगा काढण्यासाठी. तर आता रांगा काढायला जायचं आहे, कारण आजच ताबडतोब रांगा काढल्या की बरं असतं, कारण हात घालायला गवता वगैरे जरा बरं पडतं. त्यामुळं आजच रांगा काढून घेणार आहोत. दरवर्षी तेच असतं, कारण रांगा आम्ही आधीच काढतो. तर मी पण थोडं जाणार आहे आता या फिरवायला. किती दिवस झाले लावणी? हे आपल्या टिलरवर सुरुवात आहे तुमची? 20-25 दिवस 20-25 दिवस झाले. मग आता झालेली आहे काय? हो झाले. किती आता आटोपलेलं आहे बहुतेक? आठवण आता 2-4 दिवसाचं अजून किती दिवसाचं आहे अजून? एक 5-6 दिवसाचं असेल ओके. मग आमच्या शेतावर आता पहिल्यांदाच आले तुम्ही. पहिल्यांदा. हां, कसं वाटलं? मस्त वाटलं. चांगली आहे ना आपली जागा? चांगली आहे. तर हे आहेत प्रफुल्ल पाटील, यांचे भाऊ आहेत. त्यांना विचारलं आपल्या शेतावरचे आहे कसं, आणि 2-3 दिवसांनी आता आटपून सर्व बहुतेक झालेले असं बोलत आहेत. आई रांग काढते, ते आपण कशी काढायला लागतं ती दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये. तर आता असे रांग साफ करायला लागतात. अशी ही रांगा आहेत अशा तर साफ केलेल्या आहेत, अशी भरलेली असतात गवतानी. ती आता साफ करून अशी नंतर भातावरती येत नाही मग. तर आई आता हे सर्व साफ करत आहे हे रांगा. तर असं हे सर्व साईडचं रांगांचं गवत काढावं लागतं, नंतर अशी साफ होतं रांग. त्यासाठी दरवर्षी असे साफ करतो आम्ही. आणि मध्येच काय आपलं गवत विवत असतं त्याच्यात काय साफ करण्यासाठी हे सर्व असा स्पंज आणलेला आहे, त्याने बरं पडतं, हात डायरेक्ट घालायला नाही भेटत. तर असं सर्व हे शेत आहे आमचा, आणि आजूबाजूला पण लावणी चालू आहेत विडाखाली. आणि आपलं शेत आहे ते डायरेक्ट म्हणजे मोठंच आहे, त्यामुळं जास्त काय बांधांचं आहे ना, ते एकदाच सर्व काढायला भेटतं. किती झाले आई रांग काढून?
हा काय बघ इकडं झाली काय थोडी एवढी तिथून सुरुवात केली आईने आता एवढेपर्यंत झालेली आहे. चला तर मग आता पुढचा व्हिडिओ आपण लावणीच आहे. खेकडा आहे हा निघालेला आहे बाहेर चांगला मोठा आहे चांगला पाहू शकता चांगलाच मोठा डोकावाला पाहू शकता सोडत आहे त्याला शेतामध्येच. तर मग आता पुढचा व्हिडिओ आपण करूया. तर मित्रांनो आज मी आलेलो आहे ते म्हणजे आमच्या शेतावर आता. तर शेतावर आलेलो आहे आणि बहुतेक इकडली लावणी झालेली आपल्याला पाहायला मिळतच आहे. तर पाहू शकता लावणी इकडली आमच्या आजूबाजूची झालेली आहे आणि आपल्यासुद्धा शेतावर आज लावणी आहे. असाच व्हिडिओ आज आपण बनवून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी सर्व आजूबाजूची शेती लावणी झालेली आहे. ही आहे आपली शेती. 2-3 दिवस झालेले आहेत आपल्याला शेतावर टिलर फिरवून. तर आता आपण चाललेलो आहोत शेतामध्ये. तर चला तर मग आता आपल्या शेतामध्ये जाऊया. तर मी आलेलो आहे आता बाईकवरती. ही आहे माझी बाईक. मी इथे लावलेली आहे आणि आज पाऊस भरपूर आहे. तर आता आपण जाणार आहोत शेतामध्ये आपल्या. चला तर मग. तर हे आहे आपलं शेत. तर इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. व्हिडिओ आपण करणार आहोत. तर आता आलेलं आहे शेतामध्ये. इकडं आपली राब खणणं चालू आहे. ही शेतात माणसं आहेत. हे आपलं शेत आहे. तर आता आपण शेतामध्ये जाणार आणि विचारणार आहोत सर्व काय किती दिवस झाले ते सर्व आता आपण माहिती देणार. चला तर मग आपण आपल्या शेतामध्ये माहिती विचारू. आणि इकडं सर्व असं राब खणून झालेलं आहे. तर ही आहे शेताची आमची रस्ता आणि इथून आता आम्ही आलेलो आहेत आतमध्ये. तर चालू आहे राब खणणं. हे असे खणलेले आहेत. जास्तच म्हणजे उंच झालेलं आहे पाहू शकता. आणि सुवर्णाचं हे पिकलं आहे. तर असे आहे सर्व. तर आता आपण आपल्या राबामध्ये खणतात त्यांच्या व्हिडिओ करू चला. तर एवढी आहेत आता माणसं सर्व शेतामध्ये. राब खणणं चालू आहे आणि इकडं आई एक बेनन काढत आहे. बेनन झालं काय बहुतेक काढून. हे असं इथून असं बेनत घेतलेलं आहे. आणि या त्या दिवशी म्हणजे टिलर होतं त्याच्या दिवशी रांगा सर्व काढलेल्या आहेत. तर आपण आपल्या शेतामध्ये आहे त्यांची सर्व आपण व्हिडिओ करूया. तर आता सर्व राब खणणे चालू आहे. हे सर्व चंद्रदायनीची सर्व ग्रुप आहे. आज सर्व एवढे आलेले आहे त्यांच्या. आणि तरी 2 ते 3 दिवस लावणी चालू असतं. टिलर फिरवायला आपला 2 दिवस झालेला आहे. सर्व उभं राहा. गवतात पण पाहायला लागतं. तर सर्व उभं राहायला सांगतं. आणि काय गाणी वगैरे बोला आता. तर राब करण्यात आहे सर्व. आम्ही ताई सर्व आहेत. हे वेगळं पिकलं आहे ते दाखवते ती ताई. तर अशी सर्व शेतामध्ये राब खणत आहे सर्व. काय ओमन काय मग किती दिवस झालं लावणीला चालू आहे. 15 दिवस झाले. ओके मग बहुतेक झालं काय लावणी. नाही आहे थोडी. ओके 8 दिवसाची आहे. पुढे खारीमध्ये आता. हो खारीमध्ये. खारीमध्ये पण आता अजून लावणी बाकी आहे. बहुतेक गोड्याची झालेली आहे. सांग जरा उभा राहून
मग पाणी वगैरे काय जाम आहे पाणी. हो पाणी आहे. पाऊस काय जामच आहे, 15 दिवस चालूच आहे अजून आणि मुसळधार पाऊस पडतच आहे. आता थांबलेला आहे थोडा, त्यामुळं शूटिंग घेत आहे. कारण मगाशी पण थोड्या वेळात चालूच होता पाऊस. तर असं सर्व चालू आहे आणि आता हे झाल्यानंतर मग लावणीला जाणार. तर लावणीत पण आपण जाणार आहोत, सर्व व्हिडिओ पूर्ण करणारच आहोत. ते 3 दिवस लावणी आपली चालणार आहे, 2 ते 3 दिवस. वरच्या शेतावर पण होणार आहे आणि टिलर आता फिरून झालेलं आहे, ते म्हणजे 2 ते 3 दिवस झालेले आहेत. तर तुम्हाला बोललो होतं आपला पूर्ण व्हिडिओ ह्याच्यामध्ये सर्व शेताचा ह्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणारच आहे आणि तो चालूच आहे शूटिंग. मग अधूनमधून पाऊस चालूच आहे आणि आपली पूर्ण शेती आहे. तर असा हा राव आहे. मग आधी मध्ये मध्ये थोडा बेनन पण झालेला आहे. या काड्या खाणावं लागतात, त्यानंतर मग मूड तयार होतं. वामन दाखवते आपल्याला कसा मूड बनवतात तो व्हिडिओमध्ये. असा आता मूड तयार झालेला आहे. असा मूड तयार झालेला आहे. दाखव कॅमेरा समोर. चला राहू दे, चल आता. तर आता कसा मूठ बांधला दाखवला. मूठ कसा बांधत आपल्याला दाखवलेला आहे आणि असं अजून बाकी आहे म्हणजे इथं क्राफ्ट खाण्याचा. तर चला तर मग पुढे आपण आता लावणीचा व्हिडिओ करणार आहे आणि तिच्यामध्ये गाणी वगैरे ती बोलणार आहे सर्व, तो सुद्धा आपण व्हिडिओ पूर्ण करणार आहोत. वामन आणि रामदास मामा आपल्याला गाणं बोलणार आहे, ते सुद्धा व्हिडिओमध्ये भेटणार आहे पाहायला. तर पूर्ण व्हिडिओ पाहतच राहा. गाणं घ्या, प्रत्येकाने घ्या आणि मस्त बोला पूर्ण पूर्ण गाणी. आता सर्व बोलणार आहेत, तर सर्व एकदा तर सर्व मस्त. आजचा हा व्हिडिओ चालूच राहणार आहे आणि पूर्ण पाहतच राहा व्हिडिओ. हा आहे आपल्या शेतावरील डोरा बोलतात, कारण पाण्यासाठी पहिलेपासूनच आहे. तर कधी शेतामध्ये पाणी नसलं तर याच्यातून आम्ही शेतामध्ये पाणी मोटर लावून घेतो. तर ते इथून असं पाणी आता शेतामध्ये येतच आहे. तर आता चालूच आहे. तर चला तर मग पुढे आपण पाहणारच आहोत. ही आपल्या बाजूची शेती सुद्धा सर्व पूर्ण सर्वांची झालेली आहे. काही ठिकाणी 1-2 तिथे बाकी आहेत. बाकी तर सर्व झालेली आपल्याला पाहायला मिळतच आहे. तरी झाली लावणी ते 5-6 दिवस तरी झाले असतील याला. ज्या दिवशी मी आलेलो त्यावेळी इथे चालू होती. तर 5-6 दिवस झाले लावणीला. इकडे आपण पाहू शकता पूर्ण अशी सर्व ही आजूबाजूची शेती आहे आणि त्याच्याच बाजूला असलेली ही आपली शेती. तर मित्रांनो, पाऊस भरपूर आहे, म्हणजे नाही बोललं तरी आज 15 दिवस तरी पाऊस चालूच आहे. आणि त्याच्यातूनच शेतकरी आपला वेळ काढून शेतावर जायलाच लागतो, कारण पाऊस थांबतच नाही. पाणी भरपूर आहे त्याच्यातच, म्हणजे आज थोडं थांबलेलं आहे म्हणजे नॉर्मल. त्यामुळे आता हे पाणी आपल्याला जे पाहायला मिळतं आहे शेतामध्ये कमी आहे. नाही तर हे सुद्धा लावलेलं आहे. हे भाताचं सर्व काड्या आहेत ह्या पूर्ण पाण्यामध्ये बुडालेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या. तर असं आहे सर्व हे. तर अजून आपण सर्व पाहणारच होतो. तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर पाहत राहा. असं मस्त आहे सर्व. हे आहे आपल्या इथे आंबाड्याचं झाड आहे, त्याच्यावर आपल्याला आंबाडे पाहायला मिळतच आहेत. हे बघा, पाहू शकता हे आंबाड्याचं झाड आहे. झूम करून आपल्याला दाखवलं आहे. तर ते आपण काढणार आहोत, ते सुद्धा आपण खाणार आहोत. मस्त आंबट आंबट. तर आता मोठे झालेले आहेत बऱ्यापैकी. तर असं, आणि हे आहे इथे
हे आहे इथे चिकूचं झाड. तर इथे चिकूचं झाड सुद्धा आहे. त्या चिकूला सुद्धा चिकू आलेले आहेत काही. हे चिकूचं झाड आहे. इथं चिंच आहे, आंबा आहे आणि हा समोर आपला एक दिसतोय हा सुद्धा मोठा आंबा आहे आपला. त्याचा आंबा म्हणजे कलरमध्ये असतं. तो आपल्याला व्हिडिओमध्ये यंदा नाही मिळाला मला, कारण आंबा यंदा आला नाही त्यामुळे व्हिडिओ नाही केला. तर असं आहे शेतावरचे. इथं लिंबाचं झाड आहे. तो सर्व काही लावलेले इथं लागवड केलेली आहे शेतावरती. आणि आजोबा माझे वडील अन्न माझी बोलतो मी त्यांना, ते आता त्यांच्या ह्याच्यामध्ये हळदीत तेही सर्व हे लागवड केलेली आहे. तर असं हे शेत आहे आमचं. मस्त असं निसर्गरम्य ठिकाण. आणि रायगडमधील अलिबाग तालुक्यामधील चिंचोटी गावामधील हे सर्व आपलं ठिकाण आहे. आणि चिंचोटीच्या सर्व गावाच्या बाजूलाही असलेली सर्व शेती आहे आपली. त्यावरील देवस्थान आहे. आणि ती आपल्या शेतावरील जे पाणी येतं पळीतून ते इथून येतं आणि तिथे सुद्धा आपल्याला देव आहेत ते पाहायला मिळतात. ते असं इथून पाणी येतं शेतामध्ये, ते आपल्या राबामध्ये आणि शेतात जातं. बाजूला पण शेती चालू आहे पाहू शकता. इथे पण आता लावणी चालू आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे असं लावणी नाही करत की वसाड झाले की याच्यात गवत वगैरे भरपूर आपल्याला पाहायला मिळतच आहे. तर असं सर्व आहे. आणि इकडली पूर्ण आपली लावणी झालेली आहे. ही सर्व शेती आहे. आणि डोंगराच्या बाजूला असलेलं हे आपलं शेत आहे. जास्त नाही म्हणजे हे आपला डोंगर भाग आहे आणि त्याच्या खाली असलेले आपलं शेतजमीन आहे. आणि तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आम्ही मूठ घेऊन शेतामध्ये जातो. आणि वामन आहे, वामन आता अशा मूठ सर्व याच्यावरती कापडावर घेतो. आणि जसं आपण होडी कशी आपण जशी खेचत नेतो तसं एक होडीसारखं नावसारखं हे पाण्यावरती खेचत दाखवतो तुम्हाला. तर आता त्याच्यावर असं ठेवायला लागतात सर्व. जेवढं राहतील तेवढं आपल्याला, जेवढं जातील तेवढं आपल्याला मूठ ह्याच्यावर ठेवायचं आहे कापडावरती. तर आता वामन ठेवत आहे त्याच्यावर, पाहू शकता. मजा आहे व्हिडिओमध्ये, पाहतच राहा. आजचा पहिला दिवस आहे. अजून उद्या दुसरा तिसरा असं सर्व व्हिडिओमध्ये एकदम म्हणजे मजेशीर सर्व आहे. तुम्ही पाहतच राहा व्हिडिओ पूर्ण, न थांबता न अर्धा पाहता व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. गाणी सुद्धा मस्त व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, आपल्याला पाहायला मिळणारच आहेत आणि आधी मिळालीच आहेत. तर आणखीन नवनवीन गाणी व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहेत, ऐकायला सुद्धा मस्त मिळणार आहे. एक लावणीतला शेतकऱ्यांचा एक आनंदमय सर्व गाण्यांचा त्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि पाहिलंच सुद्धा असाल. तर आता हे झालेले आहेत मूठ ठेवून. तर आता हे मूठ आहेत ते असं ह्याच्यावर कापडावर ठेवल्यानंतर आपल्याला पाण्यावरती नावसारखं खेचत न्यायचं असतात. आणि असं न्यायला लागतं. वामन आता पाण्यावर खेचत आमच्या शेतामध्ये नेत आहे आणि माणसांना त्यांना मूठ पुरवत आहे. मस्त सोपं जातं हे, कारण आपण असं हाताने दोन हातात घेऊन आपण जे हातात जातो ते वजन लागतं. आणि बांधावर सुद्धा हे कसं याच्यावर खेचायला आपण त्रास पण नव्हत. पाण्यावर जातात मूठ, सोपी आयडिया आहे असं आहे. तर हे सोपं आहे सर्व. तर मस्त
ती बोलतात काय तर वरून आता घ्यायचं, तो वरती चाललेला आहे वामन. तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आता लावणीमध्ये. लावणी चालू झालेली आहे आणि ते आता आपण गाणी घेतात त्याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर चला तर माझ्या शेतामध्ये आता आपली लावणी चालू झालेली आहे. इथून सुरुवात झालेली आहे. तर आता गाणं आपण लावणीमधले गाणी बघूया कसे आहेत ते. तर आता गाण्याची सुरुवात होत आहे. चला. तर अशी ही लावणी आता सुरुवात झालेली आहे. अजून 2 दिवस जातील, कारण ही आहे आजची पहिल्या दिवसाची लावणी सुरुवात. तर आता गाण्याला सुरुवात होणार आहे, लावणीमधली गाणी. तर आता आपण पाहूया लावणीमधली गाण्यांचा सर्व व्हिडिओमध्ये. सुरुवात करा गाण्याला. दशक राजाची कन्या पार्वती, दशक राजाची कन्या पार्वती, दशक राजाची कन्या पार्वती, दशक राजाची कन्या पार्वती. शंकर देव तिचे पती, गतीला गंगा म्हणती. शंकर देव तिचे पती, गतीला गंगा म्हणती. शंकर देव तुझा पती गतीला गंगा म्हणती. शंकर देव तिचे पती, गतीला गंगा म्हणती. कधी ग बहिणी तू येसी माहेरी, कधी ग बहिणी तू येसी माहेरी, कधी ग बहिणी तू येसी माहेरी, कधी ग बहिणी तू येसी माहेरी. भाद्रपदाच्या सणाला रे बंधवा येईन भेटाला, भाद्रपदाच्या सणाला रे बंधवा येईन भेटाला, भाद्रपदाच्या सणाला रे बंधवा येईन भेटाला, भाद्रपदाच्या सणाला रे बंधवा येईन भेटाला. नाही येशील भेटाला ग अश्रू येती डोल्याला, नाही येशील भेटाला ग अश्रू येती डोल्याला, नाही येशील भेटाला ग अश्रू येती डोल्याला, नाही येशील भेटाला ग अश्रू येती डोल्याला. तुझ्या वाचून अंधार माझ्या घराला, तुझ्या वाचून अंधार माझ्या घराला. घरी पती चरणाला ओ मला जाऊ द्या माहेरा, घरी पती चरणाला ओ मला जाऊ द्या माहेरा, घरी पती चरणाला ओ मला जाऊ द्या माहेरा, घरी पती चरणाला ओ मला जाऊ द्या माहेरा. माझे गभरतार शंकर भोला, माझे गभरतार शंकर भोला, माझे गवतार शंकर भोला, माझे गभरतार शंकर भोला. जाऊन बसलेत पेला ओ जाऊन विचारीन त्यांना, जाऊन बसलेत पेला ओ जाऊन विचारीन त्यांना, जाऊन बसलेत पेला ओ जाऊन विचारी त्यांना, जाऊन बसलेत पेला ओ जाऊन विचारी त्यांना. नको गो गंगा जाऊ दुबळे माहेरा, नको गो गंगा जाऊ दुबळे माहेरा, नको ग गंगा जाऊ डुबले माहेरा, नको ग गंगा जाऊ डुबले माहेरा. घेईन सोन्याचं सूप गवशीला आनंदाने, घेईन सोन्याचं सूप गवशीला आनंदाने, घेईन सोन्याचं सूप गवशीला आनंदाने, घेईन सोन्याचं सूप गवशीला आनंदाने. नको मला तुमचं सोन्याचं सूप, नको मला तुमचं सोन्याचं सूप, नको मला तुमचं सोन्याचं सूप, नको मला तुमचं सोन्याचं सूप. माझं दुबलं बंधू ग घेतील सोळाबंदी सूप, 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 घेतील सोळाबंदी सूप गवशीला आनंदाने,
दुबलं बंधू गंती भेंडीचं फुलं आहेत मला माझा बंधू गंती भेंडीचं फुलं हंतीन भेंडीचं फुलं गवशीला आनंदाने हंतीन भेंडीचं फुलं गवशीला आनंदाने हंती भेंडीचं फुलं गवशी आनंदाने हंती भेंडीचं फुलं गवशी आनंदाने दशक राजाची कन्या पार्वती दशक राजाची कन्या पार्वती दशक राजाची कन्या पार्वती दशक राजाची कन्या पार्वती शंकर देव तिचे पती गतीला गंगा म्हणती 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 नको गो गंगा जाऊ दुबले मायरा 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 भरीन सोन्याचा तुरा गवशीला आनंदाने 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 नको मला तुमचा सोन्याचा तुरा 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 हाईत माझ्या दुबला बंधू भरतील हिरवा चुरा हाईत माझा दुबला बंधू भरतील हिरवा चुरा हाईत माझा दुबला बंधू भरतील हिरवा चुरा हाईत माझा दुबला बंधू भरतील हिरवा चुरा भरतील हिरवा चुरा गवशीन आनंदाने 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 माझे गबरकार शंकर भोला माझे गबरकार शंकर भोला माझे गबरकार शंकर भोला माझे गबरकार शंकर भोला जाऊन बसले तपेला हो जाऊन विचारीन त्यांना 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 नको गो गंगा जाऊ दुबले मायरा नको गो गंगा जाऊ दुबले मायरा घेईन पायात पंजन गवशीला आनंदाने 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 नको मला तुमचं सोन्याचं पंजन 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 हाईत माझं दुबलं बंधू गहनतील चांदीचं पंजन आहेत माझं दुबलं बंधू गहनतील चांदीचं पैजन आहेत माझं दुबलं बंधू गहनतील चांदीचं पैजन आहेत माझं दुबलं बंधू गहनतील चांदीचं पैजन दशक राजाची कन्या पार्वती दशक राजाची कन्या पार्वती दशक राजाची कन्या पार्वती दशक राजाची कन्या पार्वती शंकर देव तिचे पती गतीला गंगा म्हणती 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 बहीण दोघ जण गो दोघ जण भाऊ बहीण दोघ जण ग दोघ जण
पेठमधी बाजार भरिलाय बांगऱ्यांचा गो बांगऱ्यांचा बाजार भरिलाय बांगुऱ्यांचा गो बांगुऱ्यांचा बाजार भरिलाय बांगुऱ्यांचा गो बांगुऱ्यांचा बाजार भरिलाय बांगुऱ्यांचा गो बांगुऱ्यांचा बहिणी तुला पेटांचं काय पाहिजे गो काय पाहिजे 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 बंधू माझे हाताला हिरवा चुरा रे हिरवा चुरा 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 माझे हाताला शोभून देई गो शोभून देई 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 भाऊ बहीण दोघ जण गो दोघ जण 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 दोघ मुंबईचे पेठ मधी गो पेठ मधी दोघ मुंबईचे पेठ मधी गो पेठ मधी दोघ मुंबईच्या पेठ मधी गो पेठ मधी दोघ मुंबईच्या पेठ मधी गो पेठ मधी बाजार भरिलाय घाटी यांचा गो घाटी यांचा बाजार भरिलाय घाटी यांचा गो घाट्या यांचा बाजार भरिलाय घाटी यांचा गो घाटी यांचा बाजार भरिलाय घाटी यांचा गो घाटी यांचा बहिणी तुला पेटांचं काय पाहिजे गो काय पाहिजे 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 बंधू माझे गळ्याला काला सरू रे काला सरू 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 बंधू माझे गळ्याला डालू देई रे शोभून देई बंधू माझे गळ्याला शोभून देई रे शोभून देई बंधू माझे गळ्याला शोभून देई रे शोभून देई बंधू माझे गळ्याला शोभून देई रे शोभून देई भाऊ बहीण दोघ जण रे दोघ जण 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 दोघ अलिबागच्या पेठ मधी गो पेठ मधी 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 पेठ भरली फुले यांची ग फुलं यांची पेठ भरली फुलं यांची ग फुलं यांची पेठ भरली फुलं यांची ग फुलं यांची पेठ भरली फुलं यांची ग फुलं यांची बहिणी तुला पेटांचं काय पाहिजे गो काय पाहिजे बहिणी तुला पेटांचं काय पाहिजे गो काय पाहिजे बहिणी तुला पेट्यांचं काय पाहिजे गो काय पाहिजे बहिणी तुला पेट्यांचं काय पाहिजे गो काय पाहिजे बंधू माझे डोकीला वेणी